जिल्ह्यातल्या जिल्ह्यात जोडणारे, पुन्हा ग्रामीण रस्ते, पुन्हा एक साखळी दोन साखळी, म्हणजे त्याला माहित आहे पायवाट रस्ता, गाडी रस्ता, शिव रस्ता, बाउंड्रीवरचा रस्ता म्हणजे गट नंबरचा रस्ता, दोन गावातल्या हद्दीवरचा रस्ता, हे असे हे रस्त्याचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे हे रस्ते द्यायचे अधिकार दोन आहेत, दोन्ही तहसीलदार नाही. NLRC नुसार एक रस्ता देतो, म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड नुसार एक, आणि मामलतदार कोड ऍक्ट नुसार एक रस्ता देतो. एक म्हणजे अडवलेला रस्ता ओपन करायचा ते एक वेगळा, आणि नवीनच रस्ता पाहिजे असेल तर ते वेगळं. आता आपल्याला काय करायचंय, ग्रामीण भागात जे शिव रस्ते, जे कोणी रस्ते अडवलेले त्याच्यातही दोन प्रकार येतात. शेतीने अडवलेले, अतिक्रमण म्हणजे बांधकाम करून अडवलेले. आपल्याकडे बऱ्यापैकी शेतीने अडवलेले रस्ते. आता आमचे तहसीलदारकडे केस चालते, त्याचं अपील आमच्याकडे होतं. तेव्हा रस्त्यात होतं काय की रस्त्याची नोंदच होत नाही. म्हणून आपण पहिलं काय करणार आहे, गाव रस्ते जे गावाच्या नकाशावर आहेत त्याला गाव रस्ते म्हणतात. गावाच्या नकाशावर म्हणजे समजा आपलं थोर गाव घेतलं तर थोर गावात जे रस्ते आहेत ते त्याच्याला गाव रस्ते म्हणतो. त्याच्यात समजा ते ग्रामीण मार्ग येतात किंवा ग्रामपंचायत जिल्हा परिषदचे जे मार्ग येतात ते येतात, आणि त्याच्यानंतर इतर. आणि कसं आहे, समजा माझी शेती आहे, शेती माझी मागच्या बाजूला आहे आणि त्याला रस्ताच नसेल तर तुम्ही रस्ता मागू शकता तहसीलदारकडे, आणि त्याच्यानुसार पण तुम्हाला रस्ता मिळतो. पण रस्ता हा मिळणार त्याचा हक्क आहे. पण जर तुकडे तुकडे पाडले, समजा मागे 2 एकर शेती आहे त्याला रस्ता दिला ओके, पण 2 एकर वाल्याने विकला 1 एकर, इकडे 1 एकर आणि इकडे 1 एकर, ह्याला रस्ता मागायचा तसा अधिकार नाही. कारण त्यानं घेतानाच विचार करून घ्यायला पाहिजे तो रस्ता आहे का नाही. तो घेतो पुन्हा भांडायला आमच्याकडे येतो, त्यांचं दोघात संमतीनं घेतात जमीन आणि भांडायला आमच्याकडे आम्हाला रस्ताच नाही. म्हणून त्याच्यासाठी कसं आहे, जी बेसिक आहे, जी वडिलोपार्जित जमीन आहे जी आहे त्याला रस्ता द्यायचा म्हणजे तुम्हाला अधिकार आहे, आम्ही त्याचं कर्तव्य आहे, आम्ही रस्ता देतो. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये ज्या वाटण्या होतात म्हणून तुकडेपंच कायदा आणला. ते माहित आहे, बागायत आणि जिरायत. बागायत असेल तर 10 गुंठे आणि जिरायत असेल तर 20 गुंठे जास्त असतं. जिरायत 20 गुंठे आहे. मी पेपर मधलेच वाचतो, जास्त काही नाही, कायदा जास्त सांगत नाही, ती पेपर मध्ये आलेलं आहे सगळं. म्हणजे जिरायत असेल तर 20 गुंठ्यापर्यंत तुम्ही त्याचा तुकडा पाडू शकता, आणि जिरायत असेल तर बागायत असेल तर 10 गुंठे. पण काही जणांना विहिरीसाठी असतं, रस्त्यासाठी असतं. विहिरीसाठी रस्त्यासाठी 2-3 गुंठे घेता येते, बरोबर आहे, पण त्याची नोंद होते जाऊन. मग त्याला पर्याय काय, कोणाला पर्याय, तुम्ही शेतकरी, जी गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सांगा, एकाने सांगा, तुम्ही सांगा. रस्त्यासाठी किंवा विहिरी, हा रस्त्यासाठी किंवा विहिरीसाठी कोणाकडे नाही, कोण परवानगी देतो. कोणी दिली परवानगी, रस्ता नव्हता, परवानगी नव्हती. मग त्या मालकाकडून 15 गुंठ्याचा कागद केला आणि त्याला 11 गुंठे असा रस्ता केला. बस ही त्यांचा मार्ग झाला तो. पण त्याला परवानगी आमच्याकडून मिळते. कायद्यानुसार जिल्हाधिकारीला आहेत ते अधिकार आता आमच्याकडे, म्हणजे प्रांताकडे अधिकार आहे. जर त्यांना कुणाला रस्त्यासाठी विहिरीसाठी असेल तर त्याला परवानगी आम्ही देतो. पण मी सातारला प्रांत होतो, तिथं असंच विहिरीसाठी घेतलं तर माणसाने घर बांधलं, म्हणजे असेही सांगतात, लोक करतात. त्यामुळे तसं करू नका, त्याला त्याच्यानुसार अधिकार ज्याचा आहे त्यानंच वापरायचं आहे. त्यामुळे आता आपल्याला काय रस्त्यात मोकळे करायचे. आता म्हणजे आता समजा हा रस्ता आहे, ही जास्त मधली एक दिसते रस्ता आहे, कोणी नाही बघितलं, जसं आता खुर्ची घेऊन आले बघ इथं, म्हणजे असेच येतात, इकडला माणूस येणार, इकडला माणूस येणार, रस्ता पार नाही मोठा करून. म्हणून तो रस्ता जो आहे तो कायद्याने द्यायचा अधिकार आम्हाला आहे, आणि तुम्ही सोडायचा कर्तव्य तुमचं आहे. त्यामुळे तो रस्ता आपण जास्त काही करत नाही आणि संमतीने करतोय. इकडले क्षेत्र बाबा तुझं आहे तेवढं घे क्षेत्र, त्याला काही अडचण नाही. पण सगळे लोक बऱ्यापैकी आता सगळीकडे तसंच आहे, आम्ही पण माणूस आहे, तुम्ही बी आहे, आम्ही सांगतो इथं, पण आमच्याकडे तेच होतं सगळ्यांना. आम्ही पण रस्त्याला कुणी कुणाला अडवू नका. रस्ते हे फार महत्वाचे आहेत. त्यामुळे रस्ते हे सगळ्यात महत्वाचे. तुम्हाला बैठक त्यासाठीच बोलवली आहे, कारण रस्त्यासाठी वाद बरंच सुप्रीम कोर्टापर्यंत रस्त्याचे वाद जातात, माहित आहे. पण जायला नको असं मला वाटतं. मी बी शेतकरी, काय होतं सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, किती वर्ष लागतात त्याला, एक पिढी जाते. एक पिढी लढणारी लोक आहेत. मग आता कसं तेवढं लढून फायदा नाही ना. त्यापेक्षा चला
तुम्ही एक 10 फूट सोडा, हिने 10 फूट सोडलं तर ते होतंय ना. खरेदी करताना ते संबंधित करतात. पण अशा वेळेला भांडणं व्हायला नको म्हणून तुकडेबलचा आला. कारण कसं आहे, त्याच्यासाठी आपल्याला ती अधिकार आम्हाला आहे. मग खरंच एखाद्याला विहीर, एखादे क्षेत्र आहे त्याला विहीर नसेल, विहीर पाडायची असेल तर त्याला परवानगी आम्ही देतो, रस्त्यासाठीही देतो. म्हणून ह्या गोष्टी पहिलं समजून घ्या, जे नियमात आहे आणि जे आपल्याला उपयोगी आहेत ते बरोबर आहे. ह्याच्यानुसार आपलं पुढच्या आता 2 महिन्यात काम करायचं. आता तुमच्याकडनं आलं की आमची प्रशासकीय लेवलला बैठक होईल आणि आमची लोक येईल, मोजणीची लोक येतील आणि त्याच्यानुसार त्याला मध्य मार्ग काढून आपण त्याला करू शकतो. मी ह्याच्याबद्दल मानखटावर होतो. मानखटाव कुठून बघितलं जाऊ? साताऱ्यामधला मानखटाव म्हणजे दुष्काळी भाग आहे. तिथं ब्रिटिशकालीन तलाव होता एक आणि तलावाचा सांडवा जो होता तो 100 मीटरचा होता. 1872 साली बांधलेला होता. 100 मीटरचा सांडवा होता. तुम्ही अजून जाऊन बघा, तिथं पिंगळी आहे, रेवडी वगैरे कोणी गेले का नाही मला माहिती. मी तिथं 13 ते 16 तिथं होतो आणि तिथं एवढं काम करता आलं आणि लोकांनी लोक सुमोटच येत होते तिथं जागा. म्हणजे तिथं 100 मीटरचा होता, ठेवला होता जागेवर फक्त 10 मीटर ठेवला होता. म्हणजे इकडं नाही, ते कसं लोकांचं कसं 1872 पासून आलं, कोण नाही बोललं, इकडनं सरकं तेवढं आलं. आम्ही त्याची बैठक घेतली, बाबा 100 मीटर काय आम्हाला नको, आता तेवढं करायचं म्हणलं तुम्हाला त्रास आहे, पण आम्हाला एक त्याचा निम्मा तर द्या. मग मला 50 तर बोलतो, नाही म्हणलं असं नाही, आमचं ठीक आहे म्हणलं, चला ओके तुमचं आहे. आम्ही मोजणी आणतो, मोजणी आणली तेव्हा 100 मीटरवर एवढं गेलं, त्यामुळे लोक म्हणजे साहेब नाही 50 मीटर आणि 50 मीटरचा तो तलाव म्हणजे सांडवा झाला आणि त्याच्यावर आम्ही 6 बांधारी बांधली. त्याच्यात 3 लोकसभागातनं बांधली, 3 शासनानं बांधली. म्हणजे अशा गोष्टी होतात. म्हणून तुम्हाला की बाबा त्याला आडवळ फक्त लावू नका कोणी. थोडं नुकसान होतं मान्य आहे, पण नुकसान जर भविष्यात बघितलं तर त्याचा आपल्याला समजा तिथं जमीन आहे 2 एकर, त्याला रस्ताच नाही, काय किंमत आहे त्या जमिनीची? नाही घेतच नाही कोण ना. ते म्हणून मग घेतो कोण? जो आडमोठा माणूस आहे. अशी काही काही लोक असतात, घरातलाच भाव विकत येतो भावाची जमीन. नाही नाही, अशी काही काही लोक असतात, तुम्हाला माहिती अशी खरं नाही, अशी ज्या अडचणीच्या जमिनीत घ्यायच्या म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला तो होतो. त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक करा. शेतकरी आहे आपण, तुम्ही आहे आणि त्यानुसार आपण करायला जाऊ. आता बोला तुम्ही. हे माझं तुम्ही जे म्हणलाय ते खरेदी करताना करा आणि रस्ता खरेदी करताना खरेदीचा रस्ता पाहिजे म्हणजे खरेदी बरोबर आहे. आता जुनी खरेदी झाली त्यावेळेस काही लोकांना कळत होते. माझा 20 एकरचा गट होता, तर माझ्या आजोबांनी त्याची क्वालिटी 1 वर्ष केली आणि त्याच्यानंतर आजूबाजू त्या मालकाने विकली. मला 18 वर्ष पडी केलं मी काय तुम्ही रस्ता मागू शकता तहसीलदार आणि विकत घ्यायचा प्रयत्न केला, विकत तुम्ही देत नाही आणि उलट अर्ध्या किमतीत जमीन मागली. आता जे बोलला ना पडीक तोच विषय. अरे मी तुमच्यातलंच आहे, तेव्हा मी वेगळं बोलत नाही. तुम्ही जे तुमच्या मनात जे आहे ते सगळं बोललोय मी आता. त्यामुळे त्याला तुम्ही रस्ता मागू शकता. काय मागच्या मिटिंगला 65 ते 70 जणांची नाव आहे. हे रस्त्याविषयीची मागणीचे अर्ज, हे सर्व लोक जे आहेत रस्त्याविषयी पीडित आहेत. आपल्या शेतात जाण्या येण्यासाठी, मशागत करण्यासाठी, ट्रॅक्टर आणण्यासाठी या लोकांना 15-20 वर्ष कोर्ट कचेरी केलेली. तहसीलदारांनी रस्ता दिलेला, प्रांत साहेबांनी नाही म्हणले. जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांनी प्रांत साहेबांचा आदेश काय म्हणले, पण शेतात कसं जायचं? ब्रिज बांधून जायचं, हेलिकॉप्टरने जायचं, कुणी सांगितलेलं नाही. आता जर शरीराला माणसाला श्वास घ्यायची गरज आहे, माणसाच्या शरीराला श्वासाची गरज आहे, तर शेतकऱ्याला शेताच्या जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे. त्याशिवाय माणसाला श्वास नसला माणूस मरू शकतो. ऐका ना साहेब, जर आम्ही 65 अर्ज दिले या 15 दिवसाच्या दरम्यान, आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राम समिती सदस्य ती स्थापन केली आहे का नाही? प्रत्येक गावामध्ये हे अर्ज डिवाइड झाले का नाही? अरे ऑलरेडी आम्ही त्यावेळेला स्थापन केलेली आहे. नाही, आता समजा माझ्या गावाचा अर्ज पारगाव मध्ये जेवढी लोक आहेत त्या गावात जे ते अर्ज डिवाइड झालेत का नाही, तिथल्या तहसीलदारांनी आपलं, तिथल्या तलाट्यांनी, सर्कलनी आणि त्या समितीमधल्या लोकांनी या अर्जाचं काय केलं म्हणजे पुढं पाठपुरावा केलाय का नाही? नाही तेच सांगतो. ऑलरेडी आम्ही ते तहसीलदारांनी ऑलरेडी पाठवलेत का तुम्ही गेल्या वेळेच्या किती गावाच्या? मला तुमचा मुद्दा कळला. जस्ट तुम्ही गेल्या वेळेचे अर्ज आले खाली पाठवले का?
हा त्यांची बैठक झाली का त्याला पुन्हा पत्र द्या, आज आलेले बी त्याला पाठवा, त्यांना एक दिवस ठरवून द्या ना बैठक लावायचं आहे ती. आणि आम्हाला त्याचा आम्हाला लेखी स्वरूपातला अहवाल पाहिजे. 5 मिनिट साहेब, ही काही शासनाने मदत म्हणून इथं जी आलेले ठीक आहे ना. इथं आलेले गरजू तेच आलेले, बरोबर आहे. कारण कसं आहे, एवढ्या उन्हाळ्यात आता 12-1 वाजला, एवढं कोण येत नाही. साहेब तुम्ही जसं बोलता तसं मी बी शेतकरी, 30 वर्ष मी शेती केलेली, मला सगळं माहित आहे. फक्त आपण जे सांगितलं तसं युनायटेड हळूहळू जाऊ. एकदा तुम्हीच जर विचारला काय झालं, पाठवलं का नाही, कारण ती कमिटी आहे, ती सरपंचाच्या अध्यक्षतेने दिली. आता सरपंच हा राजकीय असतो ही तुम्हालाही माहिती, म्हणून आपल्याला मार्ग काढायचा आहे याच्यातून. त्याला त्याच्यानुसार आपण पर्याय बघू. त्याच्यानुसार मॅडम जे नसतील ते पाठवून द्या, आता आलेले बी अर्ज सगळे पाठवून द्या. पुढच्या 1 आठवड्याभरात तिची बैठक लावा, त्यांचा रिपोर्ट येऊ दे, म्हणजे त्याच्यानुसार पुढे कामकाज होईल. तुमचं बरोबर आहे, कारण काय करतोय ते पुढं कळलं पाहिजे, काय करतोय ते आपण. बस अजून हा बोला. आम्ही ऑलरेडी इथूनच पाच सरपंच अध्यक्ष आहेत, त्याचे ऑलरेडी आमची स्थापन केलेली. आता जसं शासन स्थापन करतं कमिटी, त्यामुळे खालच्या लेवलची जबाबदारी आहे, ते आम्ही आमच्याकडनं पत्र देतोय. मॅडम तहसीलदारकडनं पत्र द्या, बैठकच लावायचं पत्र द्या, पुढच्या आठवड्यात बैठक लावा. दुसरं एक असा मुद्दा आहे, तुम्ही काय करताय, जस्ट एक हो एक दुसरा असा एक मुद्दा आहे की आता समजा आपल्या दोन तालुक्यातले पहिले 60-65 आणि ते काही विषय आले असतील, जवळजवळ 80-90 अर्ज आलेली. आपण ह्या अर्जावर कारवाई कधीपासून करणार आहोत? तेच बैठक कसं आहे, आम्ही आता अर्ज खाली पाठवून जसं साहेब बोलले तसं खाली कमिटीकडे पाठवणार, त्यांची बैठक आम्हीच लावणार आहे. ती कमी जास्त होईल, बाबा आम्ही लावलं तर ती पुढे पुढच्या आठवड्यात होईल का, 15 दिवसात ती सगळं बैठक मग त्याचा अहवाल आमच्याकडे येईल ना. आज म्हणजे 25 तारखेपर्यंत सगळं रिपोर्ट येईल असं काही धरून, त्याच्यातले 20% झाले ती लगेच सुरुवात होईल. बाकीचे राहिलेले त्याला प्रॉब्लेम असेल त्याच्यात आमचे तुमच्याकडे जे अर्ज दिले तुम्ही कार्यवाहीसाठी खाली पाठवणार. साधारण किती दिवस लागतील? नाही ते 15 दिवसात आम्ही त्यांना बैठकीचं निवडून तेच सांगतो, त्याच्यानुसार आम्ही तारीख पण त्यांना कळवतोय. त्याच्यात कमी जास्त होईल पण आम्ही देखील कळवतोय. 15 दिवसात पुढची बैठक होईल याचं गृहीत धरा. नाही आता तेच सांगितलं मी, आता कळलं की बाबा असं पाठवलं तर 2 महिन्यात होणार नाही, त्यामुळे आम्ही तारीख देतो त्यानुसार 50% होईल, 50% पुढच्या आठवड्यात होईल. येस काय अडचण नाही, चलो त्याच्यानुसार देतो. व्यवस्थित केली, दोन्ही गटाला ती मान्य होती. आणि जेव्हा परवा मीटिंग झाली तेव्हा समोरच्या पार्टीने स्थळ पाणी खोटी झाली असं सांगितलेलं आहे. आज माझं एवढं नुकसान झालं हे या सरांनी पण पाहिलेलं आहे. मॅडम ही जी कोर्ट केस आहे तो विषय वेगळे आहे. त्याच्यात केस जे असेल ती वैयक्तिक ते बघतील, कारण कसं कोर्टमध्ये ही नाही, आपण लोकसहभागातून जे 80-90 आलेले त्याच्यातलं काम करतोय. तुम्ही त्यांना वैयक्तिक भेटत ते सांगितलं त्याच्यानंतर. बस पुढं आणि मला जमिनी मिळल्या, शासनाने आम्हाला जमिनी दिल्या आणि आज मला 2 एकर जमीन क्षेत्र करून आता मी सकट जमीन, तर आम्हाला रस्ता नाही. रस्ता तुम्हाला द्यायची जबाबदारी आमची आहे. तुम्ही बिनधास्त राहा, तुमचं काय अडचण रस्ता तर लय हाल चालला. अरे मी सांगतो गरीब रस्ता आहे तुमचा, एक विषय मार्गी लावतोय आम्ही. वडील बांधले रस्त्याकरता, वडील गेले, मी बांधतोय रस्त्याकरता. तुमची स्वतःची का पुनर्वसन मधून मिळाली? पुनर्वसनचे जबाबदारी आमची, त्याला काय आता पोरं. अरे मी त्यांना सांगितलं धरणग्रस्त सगळ्यांना लक्षात ठेवा, तुम्हाला रस्ता द्यायची जबाबदारी शासनाची आहे. आम्ही देतो, फक्त थोडा जरा आता एवढा वेळ लागलाय, थोडं 2-4 महिने थांबा, त्याला आपण मार्गी काढू, नक्की काढू. माझी भविष्याची वाटणी असे झाले. माझा आजोबा शेवट नंबरचे 5 जण भाऊ, फॉर्मेची वाटणी ह्या करू लागली. 729 नंबर गावाचं नाव बेरवली वांजरवाडी.